अध्याय 69. सुकेशीचा वध. ब्रह्मर्षी धर्मराजाला म्हणाले, आपल्या भावांच्या वधामुळे अन्न कोलसूत रणांगणात उतरले. त्यांनी प्रहेतीला ठार मारले. हेती विलक्षण खवळला. त्याने कोल सैन्यावर मोहनास्त्र सोडले. कोलपुत्र व कोल सैन्य मोहून गेले. त्या अवधीत हेतीने कोलपुत्रांची मस्तके धडापासून वेगळी केली. दैत्य आपापसात लढून एकमेकांना मारताहेत हे पाहून देवांना मोठा आनंद झाला. आपले पुत्र मारले गेले हे पाहून कोल्हासूर हेतीवर चाल करून गेला. हेतीला त्याने उचलले. त्याला घराघरा फिरवून आपटले व ठार केले. आपल्या पुत्राला कोल्हासुराने मारलेले पाहून सुकेशी त्याच्यावर धावला. दोघात घनघोर संग्राम झाला. कोल्हासुराने एका तीक्ष्ण बाणाने सुकेशीला कंठस्नान घातले. सुकेशीचा प्रचंड देह धरतीवर कोसळला. धरणी हादरली. सुकेशीची सेना कापली गेली. उरलेली सेना कोल्हासुरात शरण आली. कोल्हासुराचा विजय झाला. देवांनी अतीव आनंदाने त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. यानंतर 1 कल्पपर्यंत या ठिकाणी राज्य केले. त्याच्याच नावावरून या क्षेत्रास कोल्हापूर हे नामाभिधान प्राप्त झाले.